सोमवारची पहिली रेसिपी गव्हाच्या पिठाचे ढोसे। त्यासाठी मी इथे 1 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पिठाच्या ज्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता। मी इथे टॅमॅटो घातला आहे, हिरवी मिरची, शिमला मिरची। भाज्या घालताना भाज्या एकदम बारीक चिरून घालायच्या आहे। कांदा पण मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। गाजर मी किसून घातलेला आहे। भाज्या घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे डोसे जे आहेत ते गव्हाच्या पिठाचे करतोय, भाज्या घालतोय, त्यामुळे एकदमच हे पौष्टिक असे होतात। इथे आता तुम्हाला हे घट्ट असं दिसत असेल मिश्रण, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते। आपल्याला हे मिश्रण जे आहे ते इतपत असं सैल ठेवायचं आहे। ह्यामध्ये आता फोडणी घालायची। फोडणी घातल्यामुळे ह्या डोशांना चव खूप छान येते। मी इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे, अर्धा चमचा राई घातली, पाव चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुललं की पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी मी उडदाची डाळ घातली आणि पाव चमचा छोटासा मी हिंग घालून घेतलेला आहे। आपल्याला ही फोडणी आता या मिश्रणामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे। हे डोशाबरोबर जरी चटणी नसेल तरीसुद्धा हे डोसे असेच खायलासुद्धा खूप छान लागतात। आपण यामध्ये फोडणी घातले त्यामुळे ह्या डोशांना अधिकच चव येते। इथे पॅनला मी ब्रशने तेल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे डोसे घालून घ्यायचे। डोसे घालताना मी गॅस लो टू मीडियम ठेवलेली आहे। आपल्याला यावरती झाकण न ठेवताच हे डोसे शेकवून घ्यायचे। वरच्या साईडने हे डोसे छान असे कोरडे झाले की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने डोसा शेकवून घ्यायचा आहे। तुम्ही डोशाला बघाल तर किती छान अशी जाळी आलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे। इथे आता आपला हा गव्हाचा पिठाचा पहिला डोसा शेकवून तयार झाला आहे, मी काढून घेते। दुसरा डोसा ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस पुन्हा आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे हे मिश्रण आहे ते चमच्याने पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे। प्रत्येक डोसा घालताना मिश्रण जे आहे ते चमच्याने मिक्स करून मगच आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे। इथे आता मी दुसरा डोसासुद्धा तुम्हाला शेकवून दाखवला, त्यालासुद्धा खूप छान जाळी आलेली आहे। आपले इथे गव्हाच्या पिठाचे छान पौष्टिक असे डोसे तयार झाले। आता आपण करणार आहोत आपली मंगळवारची रेसिपी आप्पे। जाडे पोहे, जे कांदा पोह्याला पोहे घेतो तेच हे जाडे पोहे आहेत। पोहे मी पहिले धुवून घेते। मी इथे पोहे धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी 2 चमचा एवढंच पाणी घालून घेते। जास्त पाणी नाही घालायचं आहे, फक्त 2 चमचे एवढंच मी पाणी घालून घेतलं। पाणी मिक्स करून घेतलं। आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे 10 मिनटं असेच आपल्याला पोहे भिजत ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप एवढा बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरला फिरून तुम्ही तो घेऊ शकता। मी अर्धा कप एवढं दही घालून घेते। दही जास्त आंबट नसावं। एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही आप्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्याही घालू शकता। आता मी बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या पण घालून घेते आणि मी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि आलं घेतलेलं आहे। मी 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे। आलं आपल्याला किसून घालायचं। आप्यामध्ये आलं किसून घातलं तर चवीला आप्पे खूप छान लागतात आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि जे पोहे मी भिजत ठेवले होते ना, ते बघा हे असे आपल्याला मळून घ्यायचे आहेत पोहे। पोहे छान असे हाताने मळून घ्यायचे, म्हणजे छान असा त्याचा डो असा तयार करून घ्यायचा आहे। एकदम सॉफ्ट असा आहे बघा, अजिबात म्हणजे पोहे असे वाटत नाही आहेत, इतके ते सॉफ्ट एकदम त्याचा डो तयार झालेला आहे। मी आता हे आप्याच्या मिश्रणमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला अगदी झटपटच नाश्ता इन्स्टंट असा बनवायचा असेल, अजिबात वेळ नसेल, तर तुम्ही काय करा, पोहे जे आहेत ते मिक्सरला फिरवून घ्या आणि नंतर मग ते असे आप्याच्या मिश्रणमध्ये घालून घ्या। मी आता याच्यामध्ये अगदी 4 ते 5 चमचे एवढंच मी पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी नाही घालायचं। आप्याचं मिश्रण जास्त पातळ नसतं। आता मी फोडणी घालून घेते। 1 चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे, अर्धा चमचा राई घातली, पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं फुललं की नंतर आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे।
फोडणी आप्याच्या मिश्रणामधले घातल्यावरती आप्पे चवीला खूप छान लागतात. अगदी चटणी नसेल तरीसुद्धा चालते, इतके खायला ते स्वादिष्ट लागतात. आता हे फोडणी मी घालून घेतल्यावर आप्पे पात्रामध्ये मी पहिलं तेल घालून घेते. आप्पे पात्रामध्ये आप्याचं मिश्रण घालताना पहिलं ते साईडने घालून घ्या, नंतर मध्ये घाला. आप्पे पात्र मध्ये पटकन गरम होतं, म्हणून पहिलं मिश्रण साईडने घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला हे आप्पे शेकून घ्यायचे आहे. अजिबात आप्पे शेकताना ह्यावरती झाकण ठेवू नका. आता मी असे सगळे घालून घेतलेले आहेत आणि मी हे बघा एका साईडने माझे छान असे शेकले गेलेले आहेत. एकसारखा छान त्याला कलरही आलेला आहे. हे आप्पे जेव्हा शेकले जातात तेव्हा त्याला छान असा सुवास येतो. जी आपण खमंग अशी फोडणी घातलेली असते ना, त्यामुळे छान असा सुवास येतो आप्याला. आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी छान असे आपले आप्पे शेकले गेलेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते. आता इथे माझे सगळे आप्पे तयार करून झालेले आहेत. एक आप्पे मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा आतपर्यंत छान असे शेकले गेलेले आहेत. आता आपण आपली बुधवारची म्हणजेच तिसरी रेसिपी करणार आहोत, मटारचे ढोसे. मी 1 कप एवढे ताजे मटार धुवून घेतलेत. तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असतील तर तुम्ही फ्रोझन मटार पण घेऊ शकतात. मी यामध्ये जी कमी तिखट हिरवी मिरची असते ना, ती 1 मध्ये तोडून अशी घालून घेतले. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही आवडीनुसार हिरवी मिरची घालून घ्या. 1 इंच आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घालून आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. मी ह्यामध्ये पाव कप एवढं पाणी घालून मिक्सरला छान हे फिरवून घेतले. तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ अशी मी ह्याची पेस्ट करून घेतले. आता आपल्याला ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. 1 सिमला मिरची बारीक चिरून घेतली, ती घातली. 1 कांदा बारीक चिरून घेतला, तो पण घालून घेतला. 2 चमचे एवढी कोथिंबीर घालून घेते. मी ह्यामध्ये लाल तिखट घालणार आहे. अर्धा चमचा एवढंच लाल तिखट घालून घेते. हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखट मी कमी घातलंय. पाव चमचा एवढा चाट मसाला घालते. तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर घातली तरी चालेल. 1 चमचा एवढं मीठ घालते. आपण ह्यामध्ये कोणतंच पीठ घालणार नाही, त्यामुळे मी ह्यामध्ये अर्धा कप एवढा रवा घालून घेते. फक्त अर्धा कप एवढाच मी रवा घेतलेला आहे. हा जाडाच रवा आहे जो आपण शिरा बनवायला वापरतो. आता आपल्याला हे पहिलं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. तर हे मी आता सगळं छान मिक्स करून घेतलं आहे. आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. पाव कप एवढं पाणी मी ह्यामध्ये घालून घेतलं आहे. पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालून घ्यायचं आहे. ह्यामध्ये जास्त पाणी पण घालायचं नाही, म्हणजे हे एकदम पातळ किंवा घट्ट असं नाही करायचं आहे. ती पाव कप पाणी एवढं आता घालून घेते. मिक्सरच्या भांड्यात सुद्धा हेच एवढं पाव कप पाणी मी घालून घेतलं होतं आणि आता हे पाव कप पाणी घातलं. आणि जेव्हा हिरवे मटार मी मिक्सरला फिरवून घेतले तेव्हा सुद्धा मी एवढंच पाव कप पाणी एवढं घालून घेतलं होतं, म्हणजे बरोबर पाऊण कप पाणी आपल्याला रेसिपीसाठी लागलेलं आहे. मी आता हे झाकून 10 मिनटं ठेवून घेतलं होतं. रवा छान फुलला आहे. आपल्याला आता हे पुन्हा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण इतपत असं सैल पाहिजे, एकदम जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको, म्हणजे आपल्याला ह्याचे व्यवस्थित ढोसे करता येतील. पॅन गरम करून घेतलंय आणि छोटे 2 चमचे एवढं तेल मी घालून घेते. अगदी कमी तेलामध्ये हा झटपट असा नाश्ता तयार होतो. आपल्याला हे मिश्रण चमच्यानेच अगदी पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण घालू शकता. झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला 2 मिनटं हे शेकवून घ्यायचं आहे. 2 मिनटं आता झालेली आहेत. ज्या साईडनी हे कोरडं असं झालेलं आहे, म्हणजे छान खालून हे शेकलं गेलेलं आहे. आता आपल्याला वरच्या साईडनी सुद्धा जो तेलाचा ब्रश आहे तोच असा फिरवून घ्यायचा. आता मी दुसऱ्या साईडनी पण ह्याला शेकवून घेते. तुम्ही बघू शकता किती छान ह्याला टेक्स्चर आलेलं आहे. आता खालच्या साईडने मी सुद्धा असा गॅसची फ्लेम मीडियम ठेवून शेकवून घेते. मी ह्याला मटारचे पॅनकेक, मटारचा डोसा किंवा मटारचं थालीपीठ काहीही नाव देऊ शकता. तुम्हाला ह्या रेसिपीसाठी कोणतं नाव छान वाटतं हे मला कळवा. आता आपण आपली गुरुवारची चौथी रेसिपी करणार आहोत, उपमा.
तेल गरम करून घेतले, त्यामध्ये मी रवा घालून घेतलेला आहे. जो आपण उपमा करायला जाडा रवा घेतो तोच हा रवा आहे. रवा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सतत असा परतून चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा आपला भाजून झालेला आहे. मी आता हा काढून घेते. ह्याच टोपामध्ये मी पुन्हा तेल घालून घेतले. त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. उपम्यामध्ये जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही ते स्किप केले तरीसुद्धा चालतील. मी इथे शेंगदाणे चांगले तळून घेतले, ते आता मी काढून घेते. मी तुम्हाला एकदम उपमा चविष्ट होण्यासाठी काय यामध्ये घालायचे म्हणजे उपमा छान चवीला होईल ते दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. मी फोडणीसाठी 1 चमचा राई, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा मी उडदाची डाळ घातले, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे. 1 मोठा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे. कांदा आपल्याला तांबूस रंगावरती छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान मी तांबूस रंगावरती परतून घेतला आहे. अगदी फोडणी छान झाली की उपमा चवीला छान होतो. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाणी. ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्याच कपाने मी इथे 1.5 कप एवढं पाणी घालून घेतलं आहे. पाण्याला छान उकळी आली की ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालून घ्यायची. साखर घातल्यामुळे उपमा चवीला छान लागतो. तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरी चालेल. आपल्याला पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. 3 ते 4 चमचे एवढं आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. म्हणजेच पाव कप एवढं मी दूध घालून घेतलं आहे. दूध हे आपलं नॉर्मल जे घरामध्ये आपण गरम करून थंड करतो तेच हे दूध आहे. दूध घातल्यामुळे उपम्याला चव छान येते. इथे दूध घालून मी उकळी काढून घेते. त्यानंतर मी आपला भाजलेला रवा आहे तो घालून मिक्स करून घेते. गॅस मी आता कमीच ठेवलेला आहे. रवा छान मिक्स करून घेतला, त्याची गुठळी अजिबात राहू द्यायची नाही. नंतर आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटभरच झाकण ठेवून घेतलं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता मी झाकण काढून घेते. आपला उपमा अगदी छान तयार झाला आहे. दूध घातलं त्यामुळे उपम्याला चव छान येते. इथे आता मी उपमा पण छान मिक्स करून घेतला. आता आपल्याला ह्यावर जे आपण शेंगदाणे तळून घेतले ते आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आपला इथे छान चविष्ट उपमा आपला तयार आहे. रवासुद्धा छान फुलून आला आहे. आता आपण आपली शुक्रवारची 5वी रेसिपी करणार आहोत. एकदम झटपट होणारे मऊ लुसलुशीत जाळीदार रव्याचे ढोसे. शिरा बनवायला रवा घेतो तोच हा रवा आहे. जर तुमच्याकडे हा रवा नसेल, बारीक रवा असेल तर तुम्ही तो घेतला तरी चालेल. पहिला आपल्याला हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं माझ्याकडून क्लिप गेलेली आहे त्याबद्दल सॉरी. मी रवा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आणि ह्या जो तुम्हाला कप दाखवला त्याच कपाने पाव कप एवढं मी दही घालून घेतलं आहे. दही हे तुमच्याकडे जर आंबट दही असेल तरीसुद्धा चालेल किंवा गोड दही असेल तरीसुद्धा चालेल. आणि त्याच कपाने मी 1 कप पाणी एवढं घालून घेतलं आहे. आपल्याला आता हे मिक्सरला छान फिरवून याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे. मी थोडं अजून 1 कप पाणी पुन्हा यामध्ये घालून घेतलं होतं. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते. आपल्याला हे जास्त सैलसर असं नाही करायचं, इतपतच हे सैलसर पाहिजे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 चमचा एवढं पाणी घालून जे मिश्रण मिक्सरच्या भांड्याला लागलेलं आहे ते पण मी काढून घेते. आता अजिबात आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही. तुम्ही बघू शकता इतपतच आपल्याला हे सैलसर ठेवायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त सैलसर, जास्त घट्ट आपल्याला नाही ठेवायचं. आपल्याला हे झाकून 10 मिनटं आता असंच ठेवून द्यायचं आहे. हे 10 मिनटं होईपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी एवढं ओलं खोबरं घालून घेतलं आहे. 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत. 1 मी अशी मिरची तोडून घातलेली आहे. 1 चमचा एवढं जिरं घातलं आहे आणि मी ह्यामध्ये आता घालणार आहे कोथिंबीरच्या काड्या. कोथिंबीरच्या काड्या घातल्याने ही चटणी जी आहे ना ती चवीला खूप छान लागते. त्यामुळे जर तुमच्याकडे कोथिंबीरच्या काड्या नसतील तर तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल. आता ह्यामध्ये मी 1 चमचा एवढे शेंगदाणे घालते. तुमच्याकडे जर डाळवं असतील भाजलेली तर ती घातली तरी चालेल. मी अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला पहिलं पाणी न घालता असंच फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाणी घालून ह्याची चटणी बनवून घ्यायची आहे. कोथिंबीरच्या काड्या घातल्या त्यामुळे मी आधी पाणी नाही घातलं, नंतर मी पाणी घालून चटणी त्याची बनवून घेतली. आता इथे माझी चटणी तयार झालेली आहे. इतपत मी अशी सैलसर अशी ही चटणी ठेवलेली आहे.
आणि ही चटणी खायला खूप छान लागते. एकदा तुम्ही कोथिंबीरच्या काड्या घालून चटणी करून बघा. आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे. 1 चमचा तेल गरम करून घेतलंय. अर्धा चमचा एवढी राई घातली. राई छान तडतडली की नंतर मी पाव चमचा एवढी उडदाची डाळ घालून घेतली. आता 5 ते 6 मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि 1 लाल मिरची घालून घेतली. आता ही फोडणी जी आहे ती आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे. आपली छान खमंग फोडणी घातलेली चटणी तयार झाली. आता इथे 10 मिनटं झालेली आहेत. आपलं पीठ पण छान असं भिजलंय. आता आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत. मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेते. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता अगदी 2 चिमटी एवढाच खायचा सोडा घालून घेतलेला आहे आणि एका डायरेक्शने 1 मिनिटभर मी आता हे मिक्स करून घेणार आहे. सोडा घातल्यावरती तुम्ही बघू शकता पीठ एकदम असं हलकं असं झालेलं आहे. तुमच्याकडे जर खायचा सोडा नसेल तर तुम्ही इथे इनो घातला तरी चालेल. डोशाच्या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. डोशाचा तवा मी चांगला गरम करून घेतला आहे. आपल्याला हे डोसे घालताना गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे आणि मी इथे 1.5 पळी एवढं हे बॅटर घालून घेतलं आहे डोशाचं. आपल्याला हे थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं. अजिबात ह्याला चमचा लावून पसरवायचं नाही. बॅटर घातलं की ते आपणच आपला गोल असा आकार घेतं. नंतर आपल्याला गॅस मध्यम करून हे डोसे शेकवून घ्यायचे. एका साईडने छान शेकला, वरून कोरडे झाले की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा शेकून घ्यायचे. आपले डोसा जो आहे तो दोन्ही साईडनी छान शेकून झाला आणि त्याला तुम्ही बघाल तर जाळीसुद्धा खूप छान अशी आलेली आहे. आदल्या दिवशी समजा जर सकाळी काय नाश्ता करायचे ह्याची तयारी करायला जरी विसरलात तरी तुम्ही एकदम झटपट नाश्ता करू शकता. अशा मी तुम्हाला नाश्त्याच्या 7 रेसिपी दाखवलेल्या आहेत. आता आपण शनिवारची 6वी रेसिपी करणार आहोत, मेथीचे पराठे. मी इथे 1 जुडी मेथी साफ करून धुवून घेतले. मेथीची पानंच आपल्याला पराठ्यासाठी घ्यायचे. 1 चमचा मी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा अशी जाड थोडी ठेचलेली लसूण घालून घेतली. ही लसूण आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचे, म्हणजे लसूणचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. लसूण जास्त लाल नाही करायची, तर अगदी थोडी परतून घ्यायची, फक्त तिचा कच्चेपणा जाईपर्यंत. इथे माझी लसूण परतून झाले. आता मी जी मेथी आहे ती थोडी बारीक अशी चिरून घेतली, ती घालून घेतली. मेथी थोडीशी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आणि मेथी आपल्याला जास्त शिजवायची नाही, तर फक्त ती 2 मिनटं एवढी आपल्याला परतून घ्यायची. अशी मेथी आपण पराठ्यामध्ये घातल्यामुळे मेथी भरपूर प्रमाणामध्ये खाल्ली जाते, म्हणून आपल्याला थोडीशी 2 मिनटं मेथी परतून घ्यायची. तुम्ही आता मेथी बघू शकता, ज्यावेळेस मी कढईमध्ये घातली होती तेव्हा ती किती जास्त प्रमाणामध्ये होती, आता ती किती आळली गेलेली आहे. अशीच मेथी आपल्याला पराठ्यासाठी घालायची. आता मी गॅस बंद करून ही थंड करून घेते. मी 1 कप एवढं गव्हाचं पीठ घेतले. ह्यामध्ये मी आता 2 चमचा बेसन घालणार. बेसन घातल्यामुळे हा पराठा खुसखुशीत होतो आणि चवीला पण खूप छान लागतो, म्हणून मी 2 चमचा एवढं बेसन घालून घेतलंय. अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, पाव चमचा एवढा मी ओवा घेतलाय. ओवा आपल्याला थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे. हातावरती ओवा चोळून घातल्यामुळे त्याचा स्वाद छान येतो पराठ्याला. 4 चमचे एवढी कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर घातल्यामुळे पराठा अजूनच चवीला छान होतो. पाव चमचा एवढी हळद घालून घ्यायची आणि ही मेथी मी जी थंड करून घेतली होती ती घालून घेतली. आपल्याला पहिली ही मेथी सगळी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. ह्यामध्ये मी आता पाव कप एवढं ताक घेतले. तुमच्याकडे जर ताक नसेल तर त्याऐवजी तुम्ही दही घेतलं तरी चालेल. ताक, दही यापैकी काही नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला घाला. ह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून पोळीसाठी जशी कणिक मळून घेतो तशीच आपल्याला हे मळून घ्यायची आहे. कणिक छान अशी रगडून मळायची, म्हणजे छान पराठे तयार होतात. थोडंसं अर्धा चमचा एवढं हातावरती तेल घेते आणि ते तेल आपल्याला ह्या पराठ्याच्या पिठाला लावून घ्यायचं आहे. तेल लावून सुद्धा 2 मिनटं हे मळून घ्यायचं. आता 2 मिनटं मी छान असं हे पीठ रगडून मळून घेतलंय. हे झाकून आपल्याला 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान असं सॉफ्ट आपलं हे पीठ तयार झालंय. आता मी झाकून 10 मिनटं ठेवून घेते.
पराठा करताना पुन्हा आपल्याला हे पीठ अगदी अर्धा मिनिटभर असं मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी पुन्हा पीठ मळते, पण अजिबात हे पीठ जे आहे ते हाताला अजिबात चिकटत नाही. छान असं आपलं हे पराठ्याचे पीठ तयार झालंय. आपल्याला ह्या पिठाचे आता गोळे करून घ्यायचे आहेत. सगळे गोळे करून ठेवायचे, नंतरच आपल्याला हे पराठे लाटायला घ्यायचे आहेत. पराठे लाटताना आपल्याला सुकं पीठ लावून घ्यायचे. मी इथे गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे. नंतरच आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी इथे 2 मिनटं मेथी शिजवून जास्तीची मेथी कशी पराठ्यामध्ये घालता येईल हे दाखवलेलं आहे. त्यामुळे मुलं जरी मेथीची भाजी नसतील खात तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीमध्ये मेथी घालून पराठे खायला दिलात तरी जास्तीची मेथी ही त्यांच्या पोटात जाईल. मेथीचे पराठे मुलं आवडीने खातात. इथे आता मी हा पराठा लाटून घेतलाय. इतपत असा मी जाड ठेवलेला आहे. आता पराठा आपण शेकवून घेऊया. मेथीचे पराठे पहिले सगळे लाटून घ्यायचे, नंतरच ते शेकवून घ्यायचे. पराठे शेकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच पराठे आपल्याला शेकवून घ्यायचे. एका साईडने थोडासा शेकला गेला की नंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने तो शेकवायचा आहे. पराठा शेकताना आपल्याला पहिलं तेल लावून घेऊन मगच हे पराठे शेकवायचे, म्हणजे खरपूस असे छान पराठे शेकले जातात. साईडच्या कडा हलक्या हातावरती दाबून आपल्याला हे पराठे दोन्ही साईडनी शेकवून घ्यायचे. मी इथे आता दोन्ही साईडनी छान तेल लावून घेतले आणि हे पराठा आता शेकवून घेतलाय. फ्रेंड्स, तुम्हाला माझे 7 दिवसाच्या 7 नाश्त्याच्या रेसिपी आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे आता मी छान खरपूस असा पराठा भाजून घेतला आहे. आपले इथे सगळे पराठे करून तयार झालेत. मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते. छान मऊ लुसलुशीत भरपूर मेथी घातलेले आपले पराठे तयार आहेत. आपण जी 7वी रेसिपी करणार आहोत ते आहेत रव्याचा ढोकळा. हा ढोकळासुद्धा अगदी झटपट तयार होतो आणि चवीला तर खूपच छान होतो. 4 पट एवढा हा ढोकळा फुलतो. इथे मी 1 पेला जाडा रवा घेतलेला आहे. तुम्ही इथे जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता. मी 1 पेला रवा घेतला तर 1 पेला दही घेणार आहे. तुम्ही ज्या भांड्याने रवा घेणार त्याच भांड्याने दहीसुद्धा घ्या. दहीच्या ऐवजी तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता. दही आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्या अजिबात गुठळ्या वगैरे राहू नाही द्यायचे आहे. एकदम एकजीव असं रव्यामध्ये दही मी मिक्स करून घेतलेला आहे. आपल्याला आता ह्यामध्ये मीठ घालायचं आहे. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घालून सुद्धा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं घट्टच वाटतंय म्हणून मी ज्या पेल्यामध्ये दही घेतलं होतं त्या पेल्यामध्येच पाव पेला एवढं पाणी घेतलेलं आहे. पण मी सगळं नाही घातलं, फक्त 2 टेबलस्पून एवढंच पाणी मी यामध्ये घालून घेतलंय. पाणी एकदम जास्त नाही घालायचं तर थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचंय आणि इतपत असं मी हे सैलसर असं ठेवलेलं आहे. ढोकळ्याचं मिश्रण जास्त पण सैलसर नाही करायचं, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. आता मी झाकून 10 मिनिटं असंच ठेवून देते, म्हणजे रवा छान फुलून येईल. रवा फुलते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. मी इथे ढोकळा करण्यासाठी डब्बा घेतलेला आहे. तुम्ही इथे कुकरचा डब्बा किंवा ताटामध्ये सुद्धा ढोकळा करू शकता. आपल्याला पहिलं सगळ्या साईडनी असं तेल डब्याला लावून घ्यायचं. ही तयारी आपण आधीच करून ठेवायची. गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी ढोकळ्यासाठी गरम करायला ठेवताना एकदम जास्त पण पाणी ठेवू नका. 10 मिनिटं झालेली आहेत. रवा पण आपला छान असा फुलला गेलेला आहे. रवा फुलल्यामुळे तो थोडासा घट्ट होतो. तर आपल्याला आता हा रवा जो आहे पुन्हा असा मिक्स करून घ्यायचा आहे. हा रवा ढोकळा छान चवीला चटपटीत लागावा, आपल्याला खातच राहावा असा वाटावा इतका चविष्ट ढोकळा होण्यासाठी मी इथे अर्धा इंच आलं किसून घातलेलं आहे. आलं किसून घातल्यामुळे ढोकळ्याला चव खूप छान येते. ढोकळ्याचं मिश्रण थोडं घट्ट आहे म्हणून मी अजून ह्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं पाणी घालून घेते. मला बरोबर ह्या मिश्रणासाठी 4 टेबलस्पून एवढंच पाण्याची गरज लागली. जास्त पाणी घालू नका. आता इतपत असं मी हे सैलसर ठेवलंय. ह्यापेक्षा जास्त सैलसर अजिबात करू नका किंवा घट्टही करू नका. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे इनो. मी इथे हा इनो 1 पॅकेट संपूर्ण घालून घेतलाय. त्यावरती आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे.
म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल. आणि आपल्याला आता लगेचच हे इनो आहे तो रव्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे. इनो घालून असं मिक्स करून व्यवस्थित घेतलं की रवा एकदम हलका होतो, ढोकळा जास्तीचा असा फुलून पण येतो. इनो मिक्स करताना एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला चमचा फिरवायचा आहे. इतपत असं मी हे पीठ सैल ठेवलेलं आहे. डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवरती मी तिथे पाणी सुद्धा गरम करायला ठेवलंय. मिश्रण सगळं मी डब्यामध्ये घालून घेतलंय. चमच्याने मी ते वरून असं सरळ करून घेतलंय आणि थोडंसं डब्बा आहे तो मी असा टॅप करून घेतला, म्हणजे मिश्रण आहे ते व्यवस्थित डब्यामध्ये सेट होईल. आता वरून आपल्याला घालायचा आहे तो पावभाजी मसाला. तुम्हाला जर नसेल आवडत, नाही घातला, असाच प्लेन केला तरी सुद्धा चालेल, पण पावभाजी मसाल्यामुळे हा ढोकळा जो आहे रवा ढोकळा खायला खूप छान लागतो. जरी चटणी नसेल तरी सुद्धा तुम्ही हा असाच खाऊ शकता. चटणीची अजिबात हा ढोकळा खाताना गरज लागत नाही. आपण आलं किसून घातलंय आणि वरून पावभाजी मसाला, म्हणूनच हा चवीला छान होतो. पाणी इथे गरम झालेलं आहे, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आपल्याला खाली रिंग ठेवून वरती ढोकळ्याचा डबा ठेवून घ्यायचा आहे. ढोकळा आपल्याला 20 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. 20 मिनिटामध्ये 2 मिनिटं आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच वाफवून घ्यायचा आहे. 2 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. वरती मी असं झाकण ठेवून घेतलेलं आहे. 20 मिनिटं आता मी हा ढोकळा वाफवून घेते. इथे 20 मिनिटं झालेली आहेत. सुरीला टूथपिकला जर ढोकळा चिकटला नाही तर समजायचे की ढोकळा छान असा आपला तयार झालेला आहे. इथे बघा अजिबात सुरीला चिकटत नाही, म्हणजे आपला ढोकळा छान असा तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करून घेतला. ढोकळा गरम गरम असतानाच आपल्याला कट नाही करायचा आहे, तर थोडा थंड झाला की नंतरच आपल्याला तो कट करायचा आहे. ढोकळा तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा झालेला आहे. आपल्याला सुरुवातीला जे डब्याच्या कडा आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत, म्हणजे ढोकळा डब्यामधून सहज निघेल. इथे आता मी डब्यातून सगळ्या कडा ज्या आहेत ढोकळ्याच्या त्या सोडवून घेतल्या. वरती एक प्लेट ठेवले. आपल्याला डबा उलटा प्लेटमध्ये करायचा आहे आणि वरून हलक्या हाताने तो टॅप करायचा आहे. आणि नंतर आपल्याला हा डबा काढून ढोकळा तुम्ही बघाल तर अगदी छान जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झाला आहे. 4 पट असा हा आपला ढोकळा छान असा फुललेला आहे. ढोकळ्याला जाळी मी तुम्हाला जवळून दाखवते. जाळी बघूनच तुम्हाला समजलं असेल अगदी झटपट आपला किती सॉफ्ट जाळीदार ढोकळा मऊ लुसलुशीत तयार झाला आहे. आता आपल्याला हा सरळ करून घ्यायचा आहे. सरळ करून आपल्याला आता हा कट करायचा आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हा ढोकळा कट करू शकता. ढोकळा कट करतानाच तुम्ही बघा तर किती तो सॉफ्ट आहे. ढोकळा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. आतपर्यंत छान ढोकळ्याला जाळी आली आणि ढोकळा आपला छान फुललाय. इथे फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलंय. राई घातली, हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं. आपल्याला ही गरम गरमच फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची. गरम गरम फोडणी ढोकळ्यावरती घातली की ढोकळ्याला अजून छान चव येते. हा ढोकळा खाताना अजिबात कशाला कोरडा लागत नाही, तर एकदम सॉफ्ट हा झालेला आहे, त्यामुळे खायला खूप छान लागतो. आपण पावभाजी मसाला घातला, आलं किसून घातलेला आहे, त्यामुळे चवीला छान लागतो. तुम्ही इथे सांबार मसाला सुद्धा वरून घालू शकता. आपला इथे रव्याचा झटपट ढोकळा तयार झालाय. तुम्हाला माझ्या 7 दिवसाच्या 7 रेसिपी नाश्त्याच्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.